ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे अर्जुनला कळलेलं असतं की मग दामिनी पाटीलने केस घेतली आहे, त्यामुळे तो घाबरलेला असतो। तेव्हा त्याला सायली विचारते की तेव्हा सायली त्याला बोलते की तुम्ही इतके का घाबरलात। तेव्हा अर्जुन बोलतो दामिनी वकील ही खूप नावाजलेली वकील आहे, तिने कित्येक केस जिंकलेले आहेत। तेव्हा हे सगळं फोनवरचं बोलणं प्रिया गुपचूप ऐकत असते आणि ती महिपतला फोन करून सांगते की अर्जुनला फोन आलेला होता आणि तो खूप घाबरलेला होता। तेव्हा महिपत बोलतो तू सगळी माहिती काढ, काय आहे ते बघ। तेव्हा महिपत बोलतो काय झालं तरी हा अर्जुन घाबरलाय, कारण की दामिनी वकीलने केस हाती घेतलेली आहे। दुसऱ्या दिवशी केसची तारीख असते, तेव्हा अर्जुन वकील कोर्टात पोहोचलेला असतो। केसची हिअरिंग चालू होते, पण दामिनी वकील ही कोर्टात पोहोचली नसते, कारण की तिने भरपूरशा केस घेतलेल्या असतात। तिला कोर्टात यायला खूप उशीर झालेला असतो। दामिनी वकील मोठ्या एटीत या कोर्टात एंट्री करते। तेव्हा दामिनी वकील जजना बोलते माझ्याकडे भरपूर केसी पेंडिंग असल्यामुळे ही केसमध्ये मी लेट आली आणि ही मी अचानक केस घेतलेली आहे। साक्षी शेखरसारख्या निरपराध मुलीला तुरुंगवास भोगायला लागेल हे मला मान्य नाही। व जज बोलतात काय झालं तरी तुम्हाला या कोर्टामध्ये या केससाठी टाइमावरच यायला लागेल। आता तुम्हाला मी माफ करतो, पण पुढच्या टाइमाला लक्षात ठेवा। ते अर्जुन पेनड्राईव्ह मधील व्हॉइस रेकॉर्ड जजना ऐकवतो, त्यामध्ये महिपत आणि साक्षी आणि प्रिया यांचा साऊंड असतो आणि साक्षी शिकरे आणि महिपत फोन स्पीकर मध्ये टाकून बोलत असतात। प्रिया एका विरुद्ध बाजूने बोलत असते। तेव्हा प्रिया महिपतला सांगते मी तुमच्या विरुद्ध कोर्टात साक्ष देणार आहे। तेव्हा महिपत बोलतो तुला कुठला पर्याय नाही, कारण की आम्ही तुला किती पैसे दिले आहेत आणि आम्ही तुला पोचलेलं आहे आणि तू या सगळ्या पोझिशन मध्ये आहे, त्या पोझिशनला आम्ही नेलेलं आहे। तेव्हा इथे दामिनी पाटील उठते आणि बोलते हा ऑडिओ आहे ना, हा एडिट केलेला आहे। आणि दामिनी वकील बोलते हा पुरावा मी ग्राह्य धरत नाही। व अर्जुन हा ऑडिओ खरा आहे, त्यामुळे त्याचा टेक्निक रिपोर्ट कोर्टात दाखवलं जातं। तेव्हा इथे प्रियाला विचारलं जातं की हा आवाज खरा आहे। तेव्हा प्रिया बोलते नाही मला माहिती ह्या आवाजाबद्दल, हा आवाज एडिट केलेला आहे। इथे दुसरा व्हिडिओ महिपतचा दाखवला जातो। महिपत त्या व्हिडिओमध्ये बोलतो की काय झालं तरी मधुकर पाटीलची सही घ्या आणि महिपत पाटीलला संपवून टाका आणि त्या प्रियाला विचारायला सांगे की मधुकर पाटील कुठे लपलेला आहे। तेव्हा तन्वी बोलते महिपत प्रियाचं नाव घेऊन बोलत आहे आणि तो माझं नाव घेतो हे कसं सिद्ध होईल। आणि प्रिया बोलते अर्जुन वकील हा माझ्यावर काहीतरी आरोप करतोय। दामिनी वकील बोलते तुम्हाला केस लढायची तर सांगा, नाही तर ही केस क्लोज करून टाका। असे खोटारडे पुरावे आणून तुम्ही ही केस लढू शकत नाही। तेव्हा जज अर्जुनला सांगतात तुमच्याकडे कुठला अजून पुरावा आहे काय। तेव्हा अर्जुन बोलतो माझ्याकडे अजून पुरावा आहे शेवटचा। आणि अर्जुन बोलतो मी तो पुरावा आणू इच्छितो आणि तो पुरावा म्हणजे प्रिया आणि साक्षीचा सीसीटीव्ही फुटेज। आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये प्रिया ही पैसे घेताना दिसत आहे। अर्जुन सांगायला लागतो हे पैसे घेतल्यानंतर प्रिया ही मधुभाऊंविरुद्ध कट कारस्थान करायला लागली आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे प्रिया ही विलासला आश्रमात घेऊन आली होती आणि आश्रमाच्या रेकॉर्ड मध्ये कोणाला केव्हा घेऊन आला ही सगळी माहिती आहे। साक्षी प्रिया आणि विलास मधुभाऊंना मारायला गेले होते, पण मधुभाऊंना मारता विलासचाच खून झाला होता। या सगळ्यामध्ये नाव मधुभाऊचं देण्यात आलं। प्रियाने मधुभाऊंना मागून फ्लॉवर पोट मारण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये आलेलं आहे। इथे दामिनी वकीलला वाटत असतं की आता ही केस मी जिंकायचा प्रयत्न करत असते, आता ही केस मी हरणार की काय असं तिला वाटत असतं। तेव्हा अर्जुन दामिनी वकीलला बोलतो तुम्हाला या केस बद्दल काय बोलायचं काय सांगायचंय का। पण दामिनी वकीलने या केसमध्ये हार मानलेली असते आणि या केसमध्ये हार मानल्यानंतर ती गप्प बसलेली असते। पुढे दामिनी वकील या कोर्टामध्ये पुढे काय उलटी पलटी करून ही केस कशी लढणार हे पुढे पाहणे रंजकच होणार आहे।